अब खेल जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। मंडळी, घराचा लळा फक्त माणसांनाच लागतो असं काही नाही, तो पाळीव प्राण्यांना देखील लागतो. त्यातूनच निर्माण होणारी गंमत आता आपल्या समोर घेऊन येत आहेत आपले अतरंगी कलाकार. अगं काय सांगू तुला, काय दमले मी. तुला तर माहिती ना, शिफ्टिंग नंतर मग किती काम असतं. मग घरच लावते मी अजून अख्खं. नाही का, आत्ताशी बसले. पण खरं सांगू रीमा, काय कमाल घर आहे ग. आलिशान. मुंबईत इतकं आलिशान घर मिळणं ना हल्ली इतकं मुश्किल झालंय, आणि तेही कमी किमतीत. हा ते काय झालं, ते खांडेकर काका तू तू ओळखतेस त्यांना, ते का कार्यक्रमात होते मागच्या वेळी. अगं त्यांना ना गरज होती. हा, त्यांचा मुलगा इथे नाही ना, दुसरीकडे असतो ना, त्यांना तिथे शिफ्ट बोलते ना मी. थांब ना जरा. सगळं 25 वेळा तर हा, तर त्यांना गरज होती, तर त्यांना ते तिथे जायचं होतं ना, म्हणून मग त्यांनी कमी किमतीत आम्हाला देऊन टाकलं. नाही पण यावेळेस खूप छान घर मिळालं आम्हाला. हो चल, हा मला लुक देतोय, मी करते नंतर. हा नसला की करते. चल काय रे बोलतेय ना रे मी तिच्याशी कधी नव्हे. मग तिच्याशीच लग्न करायचंस ना, माझ्याशी लग्न केलंयस ना. आपण दोघांनी घर घेतलंय ना, आपलं आयुष्यातलं पहिलं घर आहे ना हे. मग ते बघ ना जरा, काय आहे ते बघ जरा, काय काय सिनरी आहे ही बघ जरा. हा ए, ते 40 माळ्यांची बिल्डिंग होणार आहे समोर. एका रात्रीत बनणार आहे. ते सेक्रेटरी सांगत होते लिफ्टने वर. अरे पण आत्ताचं जग ऐक ना, प्रेझेंट जगायला शिक ना. आता छान, आता इतका सुंदर व्ह्यू आहे, त्याची मजा घे. हा, नवरा आहे सोबत, सुट्टीचा दिवस आहे. आपलं काय ठरलं होतं? काय ठरलं होतं? आपल्या बाळाचं पहिलं पाऊल आपल्या हक्काच्या घरात पडायला हवं असं ठरलं होतं की नाही? मग तयारी करायला पाहिजे की नाही? असं नाही करायचं. हे बघ, आपण आता तयारी करायला घेतली पाहिजे. आता आपलं बाळाचा जन्म असं. बघ आता तू ना. अरे देवा, आता कोण आलंय? ते इलेक्ट्रिशियनला बोलवलं होतं मी. त्याला सांग तासाभराने ये. तासाभराने ये. अरे त्याला सांग तासाभराने. मला अजिबात मध्ये डिस्टर्बन्स नको आहे. अय्या, हे कोण आले बघ, खांडेकर काका आणि काकू आले. अरे काका, नमस्कार. नमस्कार नमस्कार. या काका या. तुमच्याच घरात तुमचं स्वागत आहे. आई बाबा, आता आमचं कसलं घर, आता तुमचं झालंय. लाडू लाडू. ये लाडू. लाडू काय कोण आहे? अरे कुत्रा आहे ना मा. कुत्राच आहे काय, हत्ती आहे, तोंड आहे त्याला काय? अहो नाही काका तो घाबरतो ऍक्च्युली कुत्र्यांना. लाडू आवडतात. ए लाडू लाडू लाडू. नमा काय झालं? पाळीव दिसतोय पण अंगावर नाही येणार. नाही रे. आणि ते दोघं बघ ना, हे 2 लाडू त्याला लाडू बोलतात. ऐकू तुला आलं. असं वाटतंय कानात बोलतोय, आम्हाला ऐकू येत आहे. मला पण आलं. त्याला नको जवळ जाऊ. नमा लाडू तिकडे नमा तिकडे. येतो. नको किती गोड आहे हो तुमचा लाडू. लाडू मला खूप आवडला. तो काय नाही करणार. काय 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 नाही ना? करणार, नाही. त्याला सीट म्हटलं की ऐकतो, स्टे म्हटलं की बघायचंय का. नाही राहू द्या. लाडू पडाल हळू. लाडू स्टे. तर सांगितल्याशिवाय हलणार व्हेरी नाही. गुड. गुड बॉय. जरा घाबरतो ना, त्याच्यामुळे त्याला काही नाही नाही हलणार नाही तर सांगितल्याशिवाय. हा ना. व्यवस्थित ट्रेन केलाय त्याला. व्हेरी गुड. स्टँडअप बोललं की उठतो, सिट डाऊन बोललं की बसतो, शेकॅन पण देतो. अरे वा अरे वा. त्याला विचारलं ना, लाडू भूक लागली तर भो बोलतो. म्हणजे हो हो. आणि मग भूक लागली नसेल तर काय म्हणतो? भो बोलतो. म्हणजे नो. तो फक्त भोच बोलतोय. हे 2 रिकामटेकडे अर्थ काढतात त्याचा. नाही लाडू. नाही आम्हाला कळतं चेहऱ्यावरनं त्याच्या बरोबर. लाडू भूक लागली हो बघा, हो बोलला. लाडू जाऊया घरी. हो बघा, नो बोलतो. व्यवस्थित ट्रेन केलाय. परत किती गोड आहे. मला खूप आवडलाय ग. मला लाडू ग तो माझ्या गोंडू. काकू, मला खूप आवडतात कुत्रे. म्हणजे माझ्याकडे पण होता असा एक पॉमेरियन होता. पॉमेरियन. अच्छा, तो केसवाला. हो. हा. 2 वर्षापूर्वी गेला तो. सॉरी ग. काका
अचानक येणं केलं म्हणजे आपलं झालंय ना सगळा व्यवहार हो व्यवस्थित? सगळं झालं सगळं व्यवस्थित झालं आणि ते रजिस्ट्रेशनची कॉपी पण आली हो अच्छा मला फक्त शेअर सर्टिफिकेट हो सांगितलंय सेक्रेटरीना सांगितलंय ते तुमचं नाव चढवते येस किती गोड आता सगळंच झालंय आपलं आहे ना हो सगळं सगळं झालंय सगळं मग असं अचानक आलात हा वेगळा आमचं हे प्लॅन होता बस, अचानक आलात सांग ग, सांग एक छोटासा प्रॉब्लेम आहे हा काय झालं भांड बिंड राहिलं काय एखादं नाही मला ऑकवर्ड होतंय सांगायला काय प्रॉब्लेम नाही सांगू शकता आम्ही तुमचीच मुलं असं समजा हा 2 दिवस झाले नवीन घरात गेल्यापासून अन्नाचा कड नाही पोटात लाडूच्या का हो का लाडू 2 दिवस जेवला का नाहीये का काय का 2 दिवस झालं हगलाच नाहीये जेवेल कसा काका काय बोलताय काका म्हणजे हे बघा आपल्याला सवय होते ना एखाद्या घराची आता माणसांना सुद्धा होते हो की नाही तर कुत्र्यांना तर होणारच की नाही तर दुसऱ्या घरात होत नाही माणसांचं काय आपल्याच घरात उदाहरण आहे मलाही 2 दिवस ना जागेमुळे ना प्रेशरच येत नाही नमा काय सांगते कशाला हे सांगतेस नॅचरल आहे असं पण हे नसणं सारखंच आहे अरे नाही सांगते मग कुत्र्यांचं सांगतो कशाला जरा 5 मिनिटं फक्त त्याला आत जाऊ दिलं अहो, bathroom एवढं मध्ये. काय हो तुम्ही उपकार होतील अहो, असे हात नका जोडू अम्मा. तुमचंच घर आहे जाऊ द्यात त्याला लाडू लाडू जा बाळा जा अरे लाडू जा लाडू जा ए अरे हा माणसांसारखा 2 पायावर पळत गेलाय म्हणजे विचार करा 2 दिवस केवढा तुंबलाय विचार करा काका काय बोलताय तुम्ही धावत गेला तो त्याला जरा कोणीतरी तुमच्या नाही दोघांपैकी नाही करा. काही काळजी नको लाडूला सगळं ट्रेन केलेलं आहे आम्ही नाही, पण तो तिकडे तो जाणार टॉयलेटची सीट वरती करणार त्याची शिशू झाली की फ्लश करणार हे ठेवलाय हँडसोप ठेवलाय ना आहे यार. तो पंजे धुवून येणार त्याचे सगळं ट्रेन केलेलं आहे काय का दूध नाही कोविड मध्ये सांगितलं होतं ना 20 सेकंद घासायचे अजून 20 सेकंद घासत थांबतो हा कशी माणसांपेक्षा जास्त शिस्तीचा आहे आपला हा लाडू वाघ वाघ बघ कसा भागडतोय कसा हे लाडू अरे 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 हो. त्याला तिकडे काका काका 2 दिवस असा गप्प बसून होता ना का हो अहो का 2 दिवस झाला हगलात ओ, नका सारखं बोलू ते जरा थांबा जरा थांबा खुश जरा आहे आता एकदम खुश झाला हा छान असा मस्त हे झालाय अरे लाडू हा झाला वा अरे बापरे बघ बघ केवढा भागडतोय बघ आता नमा आता काय हे नको करत बसूस त्याच्या ए लाडू सेकंड दे सेकंड दे काका मला तिकडे घ्या चला तिकडे घ्या प्लीज 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 मला चालेल मला तो घाबरतो मला चालेल मला दे लाडू यांना दे हा लाडू तर लाडू सगळं आहे. अरे मी विसरले सॉरी तुम्हाला काही चहा कॉफी चहा चालेल मला चालेल. चहा नको आता मी आले ए नमा त्याच हातांनी आता तू चहा करणार गप्प बस रे थांब जरा. वॅक्सिन विक्सिन याला तिकडे घ्या ना प्लीज लाडूला लाडू. प्लीज 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 त्याला घ्या ना ए, लाडू घे. काका काय बाळा? नाही नाही काय नाही अहो तो नाही चावणार का? तो फक्त वास घेतोय काका वास घेता घास घेतला तर मी काय करू काका ए, लाडू 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 बाजू आहे. लाडू 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 हा, काका हा एक फक्त सजेस्ट करू का काय रे पटापट लाडू लाडू म्हणू नका फंबल पडला ना झाला होता एकदा हा तसं नका म्हणू. त्याच्यामुळे बस बाकी. हा, कॉफी अरे वा पटकन आणलंस हे बरं आहे, हा. ऐक मेकअप आहेत अजून लावायचे वाटतं भांडी हा काका मेहमान अरे ते आहे बघा ना तो त्याला हा? सोफ्यावर चढला त्याला उतरवा ना आई आय ओले घेऊन आला होता आतून आणि तसाच मग तो सोफ्यावर चढलेला आहे काय उतरवा काय उतरवा हे नाही उतरायचं नाही? रावसाहेब आहेत ते त्यांना मऊ मऊ लागतं खाली बसायला मस्त मस्त खूप गोड आहे ग माझं ए तुला काय देऊ बिस्किट वगैरे देऊ बिस्किट लाडू दे ए लाडूला लाडू विचारलं पाहिजे खरं तर नाही 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 त्याचं खाणं आणलंय मी लाडू वगैरे खात नाही तो नाही त्याला खाली उतरवला असता तर त्याला नाही तो नाही उतरणार ना आता बरं एक मिनिट ए बाळा ए लाडू तुला काही खाऊ पाहिजे नाही नाही तसं नाही हो विचार त्याला अ? लाडू भूक लागली का विचारा विचारा ना भाऊ बोलेल गंमत बघा गंमत विचारा तर. विचारा विचारा हा विचारा विचार ना भूक लागले का रे नीट विचार भूक लागले का रे बघा ऐकी ना लाडू आमचा हा, मग. हो काय लाडू म्हणजे मग हे दे खायला दे हा 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 तुम्ही खायला आणलात ना आणलंय द्या. तेच द्या तुमच्याकडचं नको हो हो हा. ते खाईल तो
काका 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 काय काय ते वेगळा विषय आहे. काय ते आमच्या लाडूची ती खायची जागा आहे. आमच्याकडे पण असा एक पाळणा होता ना, तर आमचे रावसाहेब तिथेच बसून जेवायचे. आम्ही त्याला कुत्राचा पाळणा बोलायचो. रावसाहेब तिथेच बसायचे. आणि आता आमचे रावसाहेब बसतात तिथे नमा जेवायला. नमा त्याला जरा जरा उठता का त्याला तिकडे रावसाहेब लाडू, उठा लाडू. हो. खाण्याची जागा आहे ना, उठा जरा. रावसाहेब नको म्हणू मला. त्याला फक्त जरा लांब ठेवा ना. काय नाही करतो. मावशील का रे लाडू आ. गोड बसलाय तो असं करतो. मग माझं फेवरेट माझी जागा आहे ती घरातली. लाडू ठीक आहे हो. नाही तसं नाही. मुक्क जनावर आहे. ओ, ए लाडू घे, लाडू घे. खायला घे, खायला घे बाबू. अरे अरे गुंडू माझ गोंड्या. आई गं, खाल्लं. काका 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 माझ्याकडे येतो हा सारखा सारखा काका. घ्या घ्या, तू खायला देतो, घ्या. ते बघा बिस्किट दिलं, घ्या. शेअरिंग इज केअरिंग ट्रेनिंग झालंय ना त्याचं. समोरच्याला दिल्याशिवाय खात नाही अजिबात. घ्या. घ्या घ्या, खायला घ्या, खायला मी घ्या. काय कुत्र्याचं बिस्किट खाऊ का? हळू ना. हो हो, फक्त आपण मुद्दाम बरं लाडू हे मला दे, मला दे, मला दे, मला दे. दे दे, दे मला दे. अरे माझं हे बघा, हे बघ बाबांनी खाल्लं. चल लाडू तू का आता मम्मम कळलं. लय बालिश आहे हे. हे लय बालिश आहे. हे खाल्लं ग माझ्या बाळाने, खाल्लं 2 दिवसांनी खाल्लं. 2 दिवस गप्प बसून होता घरात, माहितीये का हो का म्हणजे काय 2 दिवस झालं हागला. हो काका थांबा ना, थांबा ना. का ते तुम्हाला सारखं सारखं बोलायचंय? चला. काका काका तो आता नाही त्याचा खाऊन झालं ना. आता शतपावली करतो तो, शतपावली. हो, मग फक्त अगं बाई, खुश आहे ग बाळ माझं. काका 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 हा येतो अंगावर येतोय काका. थांबा, काय नाही, काय काका नाही, काका काय नाही. काका त्याला सांगा ना काका. रावसाहेब, काका 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 लळा लावतोय, लळा लावतोय तो. लढा लावतो काका मला लळा नाही लागत आहे. बाजूला घ्या ना काका. लाडू चल, तर खाली चल लाडू. मला भीती वाटते. नको लाडू घाबरतात ते. घाबरतात, जाऊ दे. तुम्ही इकडे 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 रावसाहेब तुम्ही जागा सोडा रावसाहेब. रावसाहेब नको ना यार नमा. या. आणि काय अरे परत वर बसला तो. परत नमा त्याला तर बसला म्हणजे त्याला आता उतरा. रावसाहेबांची वामकुक्षीची वेळ झाली. आणि झालं शतपावली झाली. आता रावसाहेब झोपणार. नमा नमा त्या नको ना झोपायला देऊ यार. आपण सगळं घर सेट केलंय आणि हा येऊन सगळं खराब करतोय. अरे असे खराब नाही म्हणायचं त्याला. काय ऐकू येतंय? काय झोपायची जागा आहे ना त्याची नेहमीची, म्हणून तिथे झोपलाय. नाही तसं नाही. काय झोपणं प्रॉब्लेम नाही, पण केस त्याचे सगळे सोफ्यावर गळतात. आणि ब्राऊन आहे ना सोफा, तर पांढरे केस पटकन. अहो केसाचं काय लाडू लाडू काय नाही काय लाडू. केसाचं काय घेऊन बसलात. हिचे किती केस गळतात माहिती आहे तुम्हाला. अहो. ही आंघोळ करून आल्यावर मी जातो ना, गेल्यानंतर त्या मोरीच्या जाळीवर एवढा केसांचा पुंजका दिसतो. आती धस होत. बाई अख्खी पायपात गेली की काय. घाबरायला होतं माहिती आहे. नंतर मग आवाज देतो ईशा. मग ईशा अरे हाय बाबा हाय. मी तिकडे अख्खी बाई बाकी काय नो पाय फुटायचा बाकी काय कराल? काका बारी माझे पण ह्याच्यासारखेच गळतात केस, खूप गळतात. बोरिंगचं पाणी आहे ना. नमा 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 ऐक नमा सगळं कुत्र्यासोबत नको कम्पेअर करूस. थांब जरा. ऐक ग, थँक्यू हा. काय हो काकू नाही, इथे बस. तुझ्यामुळे 2 दिवसांनी माझं पोर मोकळा झालं. हो ग 2 दिवस एवढा गप्प बसून होता, माहितीये का हो का काय का 2 दिवस झाला थांबा ना थांबा ना काका प्लीज. आणि तू तरी कशाला मरायला सारखं का विचारते? तुला माहिती येतं. असं नाही, काही बोलण्या चालण्यासारखं काहीतरी होतं ना. बोली चालीमध्ये थोडस नाही, पण संबंध thank you चांगले होतात ना, म्हणून तुझा विचारलं. स्वभाव खूप चांगला आहे. थँक्यू. हो काकू. तुझ्यामुळे आमचं बाळ मोकळं झालं. अरे, काय थँक्यू. वाक्य नाही यार. इट्स माय प्लेजर. ऍक्च्युली उपकार माझ्याकडे झाले. पण आहे ना, माझ्याकडे पण होता ना, त्यामुळे मी समजू शकते तुमच्या भावना. Thank पण काकू तुम्हाला एक सांगू का, तुम्हाला कधी वाटलं ना, हा, तुम्हाला कधी वाटलं होत नाहीये त्याला, तर तुम्ही शी करायला माझ्याकडे घेऊन येत. काय ऑफर्स आहेत या? अहो त्यापेक्षा ठेवून घ्या. आम्हीच मध्ये मध्ये भेटायला येऊ काय. ऍक्च्युली मला चालेल हा. कशाला कशाला कशाला
अरे ये ना आपण दोघेही जॉबला जातो ना नमा कामाला जातो ना आणि हे प्राण्यांना कोणीतरी लागतं ना घरात. आम्ही कोणीच नाही तर त्याला एक काम करा ना, त्यापेक्षा तुम्ही त्याला तुमच्या घराची सवय लावा ना. आणि असं जनरली लोक काय करतात, कुत्र्याला मोकळं करायला बाहेर घेऊन जातात, तुम्ही दुसऱ्याच्या घरात नेताय. बरं नाही वाटत. मेडिकलमध्ये हे मिळतात, कुत्र्यांचे डायपर्स मिळतात, पाय आणि शेपटीच्या मध्ये लावायचे, कुत्रा त्याची जशी मजा करतो. मग करत नाही डायपर मध्ये रावसाहेब. नाही शिकवा रावसाहेबांना डायपर मध्ये. नाही ठेवणार नाही आम्ही, तुमच्याकडे घेऊन जाणार आहे. हा? नाही, अहो, काय ऐकलंस का विचार झाली गे? काय? अगं झोपला तो, काय झोपला रावसाहेब, झोपले लाडू. झोपले म्हणजे एकदम कम्फर्टेबल झालाय, नेहमीच घर आहे ना. आई ग ए लाडू, काय घाबरू नका, आम्ही जातोय म्हटलं लगेच उठेल बघा. राहत नाही आमच्याशिवाय. नेहमीच आहे. बघू बघू कसं कसं ते. लाडू चला, लाडू मम्मी पप्पा चालले हा लाडू. ए लाडू चला, घरी जायचंय. ए चल ग बाबा चल, गाडीतनं जायचंय. अय्या अहो, आपण चिकन पण खायचंय ना. आज आम्हाला लाडूची डॉली भेटणार आहे. चला चला चला, हे डॉलीला बघ, लाडू भेटायला चाललो, जाऊ. हे बघ आई ग लाडू, आम्ही पायऱ्या उतरतो हा. हे बघ हे बघ बघ. लाडू, हे बघ. गंमत बघा, काय आता जिन्यात थांबतो, सैरभर आम्हाला बघणार नाही, सैरभर येईल धावत बघा. आता आम्ही लाडू जिन्यात- चाललो रे. जिन्यापर्यंत गेलो की धावत येईल बघा. त्यापेक्षा त्याला पट्टा जो आणलाय आता गंमत बघा. लाडू हे बघ चालला बाबा. हे बघा लाडू, अबा, जिना बाबा आला. चालला. जिना आला रे लाडू. हे बघ त्याला घेऊन पट्टा आधी उगाच खेळ टाइम. हे बघ. जाईल तो लगेच. वासावर कळतं आपली माणसं नाही जवळ. नाही उठत नाही. ए लाडू उठ रे चल. आये उठता उठता कोणाचे मम्मी पप्पा गेले. अजून थोडस. उठा उठा मम्मी पप्पा भूल गे मम्मी पप्पा. बघ जरा कुठे ते बघ जरा, ते ये. घेऊन जा म्हणा त्यांना. काका काकू काक. आहेत काय बघ कुठे. ए उठ रे बाबा ए. ते नाही जिन्यात. ए नमा, ते जिन्यात नाही. ए खाली रिक्षात खांडेकर काका काकू. अरे हे गेले. ओ काका, ओ खांडेकर का. अरे गेले ते. अरे खांडेकर फोन लावते ना. खांडेकर काका, हो तुमचा लाडू घरात ठेव. तुमचा कुत्र्याचा हे तुमचा हाय घरात हो. असू दे असू दे. अरे तो इथेच राहील, त्याला उठव त्याला. ए नमा त्याला. ए लाडू उठला उठला. माझा ऐकला आवाज, माझा ए ऐकला आवाज. घरी जा रे. ए, बोलायला लाडूला ही काय पद्धत आहे. तसं नाही. ए लाडू घरी असं का बघतो, त्याला सांग ना. ए घरी नाही जाणार आहे का. हो हा? तो हो म्हणतो म्हणजे तो नाही जाणार का. काय कळलं ते मला. तो नो म्हणाला, मी हो बोललो. अयो ए हा कॉस्ट्युम मधला माणूस आहे, हा कुत्रा नाहीये. ए लाडू पाय चल. लाडू. ए, चला, चला, मला लाग दमा. नाही, दमा. दमा, तो उडी मारतो दमा. अतिशय क्यूट परफॉर्मन्स. बघू हा सरसे काय म्हणतात प्रसाददा. वा वा, बहारदार. जसा प्राणी तसं सादरीकरण, अत्यंत प्रामाणिक. मजा आली, खूप मजा आली. पमे तू पहिल्यांदाच केलास का कुत्रा. हा कुत्रा पहिल्यांदा कुत्रा पहिल्यांदाच केलास ना. येस, मी या मंचावरच्या डॉग फॅमिलीमध्ये तुझं मनपूर्वक स्वागत. फार इंटरेस्टिंग विषय होता. मी खूप रिलेट करू शकतो. आता आमच्याकडे 2-2 आहेत, त्यामुळे मी खूप रिलेट करू शकतो. सो ती जी एक बॉडी लँग्वेज तुझी होती पीपी, अफलातून होती, अफलातून. थँक्यू सर. तू खरंच घाबरतोस कुत्र्यांना का नाही. थोडासा, एवढा नाही घाबरत. अच्छा, हां, खूप मजा आली. नमा मस्त ॲज युजल. तुमच्या दोघांची कॅरेक्टर्स मला फार आवडली. फारच गोड पकडली होती दोघांनी पण, पशा आणि ईशा दोघांनी पण. आणि फारच मजा आली. खूप गोड कॅरेक्टरायझेशन होतं आणि खूप गोड स्किट होतं. थँक्यू. सई. गोडू परफॉर्मन्स होता खूप. पम्या तुझं खूप अभिनंदन. मला तू साकारलेला हा लाडू खूप आवडला. तू जे राऊंड राऊंड फिरत होतास ते फार क्यूट होतं. आणि पीपी मला असं वाटतं की तुझ्या रिॲक्शनमुळे त्याचं कॅरेक्टर अजून जास्त उठावदार झालं.
त्याच्यामुळे तुमच्या दोघांचंही खूप अभिनंदन. मला फार तुमची बॉडी लँग्वेज सगळंच खूप आवडलं. ईशा, तुझी नेसलेली साडी जी होती थोडीशी वर, ती फार आवडली मला. आणि तुझी बॉडी लँग्वेज, तुझी चाल, तुझं पण सततचं डिस्क्रिप्शन आणि दोघांचे स्वभाव, म्हणजे तुम्ही तुमची एक जर्नी घेऊन आलेला होतात. आणि मला माहिती आहे की पेट पॅरेंट असल्यावर जे पेट असतं तेच आपलं सर्वस्व असतं, बाळ असतं ते जणू. माझ्या शेजारी एक पेट पेरेंट बसलेले आहेत, ते अग्री करतील माझ्याशी. त्यामुळे त्या भावना छान बाहेर येत होत्या. फार मजा आली. खूप खूप गोड परफॉर्मन्स. तर मंडळी, हास्याचे हे खेळ असे चालू राहतील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार.